नमस्कार। तर आज आपण इथे व्हेज दालचा करणार आहोत। तर इथे आपण अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। मीडियम आकाराचा कांदा घेतलाय। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आपण। त्यानंतर दुधी भोपळा घालायचा आहे। कसुरी मेथी टाकलेली आहे। हळद घालायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आणि छोटा चमचा आपण तेल घालतो यामध्ये। त्यानंतर 2.5 वाटी आपण पाणी टाकले इथे। इथे मी चिंच भिजत घातलेली आहे। 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला कुकरला करून घ्यायच्या आहेत आणि इथे आपली डाळ छान शिजलेली आहे। आणि फोडणीसाठी आपल्याला एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे। तेलामध्ये मोहरी घालायची आपल्याला। त्यानंतर जिरं घालायचं आहे। तमालपत्र टाकायचे। त्यानंतर उभा चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे यामध्ये। आणि मसाल्यांमध्ये आपण गरम मसाला घेतलाय, हळद घेतलेली आहे, लाल तिखट, धना पावडर आणि जिरे पावडर। इथे आपण आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते तेलामध्ये टाकायचे। त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे यामध्ये आणि अर्धा टोमॅटो टाकायचे। आणि याच्यामध्ये परत आपण दुधी भोपळा घालतोय। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये छान परतलं आहे ते। इथे आपण भाज्यांपुरतं मीठ टाकतोय। त्यानंतर आपण जे मसाले घेतले होते त्यामध्ये टाकून द्यायचे। 1-2 मिनिटांसाठी हे मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आणि आपण जी कुकरला डाळ शिजवली होती ती डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे। आणि आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आणि आपण जी चिंच भिजत घातली होती ती चिंच आपण यामध्ये घालणार आहोत। तर इकडे आपला व्हेज दालचा जो आहे तो तयार झालेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी केलेली आहे। तर तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा। थँक यू।